आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. धनंजय येतील ना, त्यांची वाट तर बघते, पण रागाच्या भरात आलेच नाही तर नाही प्लीज प्लीज या. सुंदरी, धनंजय बोला. मला वाटलं नव्हतं तुम्ही याल, पण तरी आलात त्यासाठी थँक्यू. तुम्ही बोलवलं म्हणूनच आलोय मी, आणि ही आपली शेवटची भेट असणार आहे. बिचारी अनु, बघा ना, देव तरी काय नशीब घडवतो एका एकाचं. किती सुंदर, हुशार, तडफदार पोरगी, पण शेवट हा असा झाला. शेवटी माय लेकींची भेट खऱ्या अर्थानं झालीच नाही बघा शशीताई. हो ना, म्हणतात ना, माणूस ठरवतो एक आणि नियती वेगळंच काहीतरी घडवून आणते. गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरंय. मी तर देवाला हेच सांगायला गेले होते की अनुच्या आत्म्याला चांगली गती मिळू दे आणि माझ्या आदित्याचा आणि सुंदरीचा संसार सुखाचा होऊ दे. माझ्या सावीला आई बापाची छत्रछाया मिळू दे. शशीताई, अहो तुम्ही काय बोलताय काय? हे आदित्य आणि सरूचं लग्न छे, आणि हे अशा वेळेला तुम्हाला बोलवतं तरी कसं हो? अहो, काल सुंदरीने सगळ्यांसमोर स्वतः सांगितलंय आदित्य बरोबर संसार करायला तयार आहे ती. ते सगळं सावीच्या काळजीपोटी बोलली ती, कारण आदित्य सावीला सगळं खरं सांगायला निघाला होता म्हणून सरू तसं बोलली. आणि शशीताई, आदित्य कालपर्यंत कसा वागलाय ते सगळं विसरलाय का तुम्ही? काही एक विसरलेली नाहीये मी, पण सुंदरी अनुला घेऊन आपल्याला काही न सांगता, ठाव ठिकाणा न सांगता कुठे घेऊन गेली होती हे पण नाही विसरले मी. आपल्याला नाही तर नाही, निदान आदित्यला तरी सांगायला हवं. कदाचित आज अनु जिवंत असते, नाहीतर ही आज वेळ आलीच नसती. पण आता सरूने चूक सुधारली आहे ना, सावीमुळे का होईना आदित्यबरोबर संसार करायला ती तयार झाली ना. मग तुम्ही आता त्याच्यामध्ये खोडा घालू नका आणि कुठली शंका घेऊ नका. मला पूर्ण खात्री आहे, मागचं सगळं विसरून सुंदरी आदित्यबरोबर सुखाचा संसार करेल. बघा तुम्ही. वा, शेवटची भेट हो. असं का बोलताय धनंजय? मग कसं बोलू? आपण कोणत्या नात्याने भेटतोय सांगा? आपल्यामध्ये एक नातं आहे, ज्या नात्यावरती माझा विश्वास आहे, तुमचाही विश्वास आहे. हे तुम्ही म्हणताय? अहो, मला न विचारता तुम्ही तुम्ही पुन्हा एकदा त्या आदित्याचा हात धरून माझ्यासमोर निघून गेलात. विसरलात? धनंजय प्लीज मला समजून घ्या. आदित्य सावीला सत्य सांगणार होता आणि म्हणूनच हे करणं भाग होतं. अहो सुंदरी, तुम्ही एक कलेक्टर आहात. तुम्हाला कळत नाहीये का? तो तुम्हाला ब्लॅकमेल करतोय आणि तुम्ही त्यात अडकताय. मी तुम्हाला सजेस्ट करत होतो ना, पण नाही, तुम्ही ऐकलं नाही. तुम्हाला इग्नोर करायचं होतं मला. हे बघा, आपण आहे ना नेहमी नेहमी तेच तेच बोलतोय, त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तेच बोलण्यात आणि भेटण्यात काही एक अर्थ नाही. धनंजय प्लीज, हे बघा, मला माहिती आहे मी कलेक्टर, पण त्याच्या आधी मी आई आहे. माझ्या सावीसाठी मला साधनाताई, अहो या ना, या. राहू दे मंगलताई, उगाच खोटी अवभगत करू नका. मला वाटलं होतं सुंदरीनं काल जो काही निर्णय घेतला तो कदाचित सावीचा विचार करून किंवा अनुच्या जाण्यानं आदित्य खचलाय म्हणून त्याला दिलासा देण्यासाठी घेतलेला तात्पुरता निर्णय असेल आणि तुम्हालाही तो निर्णय आवडलेला नसेल. पण तुम्ही तर खुश दिसताय. अहो नाही नाही साधनाताई,
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला. राहू दे. कशाला उगाच सारवासारव करताय? शशीताईंचं बोलणं मी माझ्या कानाने प्रत्यक्ष ऐकलंय. तुम्ही दोघी आदित्य आणि सुंदरीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून देवाला साकडं घालायला गेला होतात. वा. मी काय म्हणते, हे बघा, आपण घरात जाऊया. हे बघा, आपण बसून सविस्तर बोलूया ना. जे काय मी तुम्हाला सगळं सांगते ना. मी पण हाच विचार करून आज इथे आले होते की जे काही झालं ते झालं, पण आपण दोघी शांतपणे बसून सगळं ठरवूया. पण इथे तर मला काही वेगळंच चित्र दिसतंय. पण बरं झालं, आज तुमचे खरे रंग कळले मला. यापुढे तुमच्याशी किंवा तुमच्या मुलीशी मला कोणत्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही. आणि धनंजयला सुद्धा मी घरी गेल्यावर हेच सगळं सांगणार आहे. हे बघा साधनाताई, मी तुमच्या समोर हात जोडते, पण खरंच काही सांगू नका हो. हे बघा, उगाच रागाच्या भरात डोक्यात राग घालून घेऊ नका. मंगलताई, तुम्ही माझं नावच घेऊ नका. आणि तुमच्या लेकीला सुद्धा बजावून सांगा, धनंजयच्या आयुष्यात यापुढे अजिबात यायचं नाही. खरं तर तुमच्या बाबतीत याआधी सुद्धा दुधानं तोंड पोळलं होतं आमचं, म्हणून ताकही फुंकून पित होतो आम्ही, तर त्याचाही आम्हाला चटका बसला. जाऊ दे, आता मला यावर काही चर्चाच करायची नाही. मी जाते. साधनाताई, ऐकून घ्या साधनाताई. धनंजय प्लीज थांबा. धनंजय प्लीज जाऊ नका. प्लीज प्लीज ऐकून घ्या ना. तुमचं सावीवरचं प्रेम, तुमचं आणि सावीचं नातं मी सगळं समजून घेऊ शकतो. पण मला सांगा, नेहमी नेहमी मीच का समजून घ्यायचं? म्हणजे माझा विचार तुम्ही करणार नाही, दुसऱ्या सोल्युशनचा विचार करणार नाही? हा धनंजय ऐका माझं, तसं नाही. मग कसं आहे सांगा ना, कसं आहे? सॉरी टू से, पण तसंच आहे. तुम्ही मला ग्रांटेड घेताय, तुम्ही आपल्या रिलेशनला ग्रांटेड घेताय. अहो, पुन्हा पुन्हा तुम्ही त्या आदित्याचा हात पकडून निघून जाताय. आणि नेहमी आपलं हे सगळं तात्पुरतं आहे, सगळं टेम्पररी आहे, सगळं सावीसाठी आहे, इतकंच म्हणताय तुम्ही. ओके, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. सावी मोठी होईपर्यंत तुम्ही तिला सत्य सांगणार नाही आहात, बरोबर? म्हणजे तुम्ही आणि आदित्य त्या घरात नवरा बायको म्हणून राहणार आहात कधीपर्यंत? की कायमच एकत्र राहणार आहात? बोला. धनंजय, तुम्ही माझ्या जागी येऊन बघा. माझं आता कन्फ्युजन झालंय. मला खरंच कळत नाही मी काय करू. कारण माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये, म्हणून करते मी. आणि बाकी सगळ्या गोष्टी एकीकडे आहेत. धनंजय, एका पक्षिणीसाठी तिचं पिलू सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. बरोबर आहे. मग बरोबरच आहे ना, माझं उडून जाणं ही बरोबरच आहे. तुम्हाला माहितीये, माझं चुकलं की मी तुम्हाला भेटायला आलो. कारण हे सगळं मला एक्सपेक्टेड होतं की तुम्ही हेच म्हणणार होता, तुम्ही सगळे हेच सांगणार होता. तुम्हाला माहितीये, दुसऱ्या शहरात माझी ड्युटी लावली आहे. आणि ड्युटी काय आहे माहितीये का? एका मंत्र्याने आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रोग्राम ऑर्गनाइज केलाय. त्यांच्या सिक्युरिटीची ड्युटी आहे. आता एक डीसीपी कार्यकर्त्यांना सिक्युरिटी देणार. पण ठीक आहे, ऍटलिस्ट या सगळ्यांपासून मी लांब तरी राहीन, तुमच्यापासून लांब तरी राहीन. धनंजय, आता काही साधनाताई ऐकणार नाहीत. आडी बसली त्यांच्या मनात. कसं होणार माझ्या सोबत?
आई काय झालं आई तू रडतेस का? अगं काही नाही, ते थोडं डोळ्यात कचरा गेलाय, बाकी काही नाही. हे बघ मला कळत नाही असं नाही, उगाच काहीतरी बोलू नकोस. काय झालंय? अगं खरंच काही नाही झालं, सांगितलं ना तुला. मी सांगते तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी का आलंय ते. साधनाताईंनी येऊन भर रस्त्यावर केवढा मोठा तमाशा केला. काय तमाशा? जाऊ दे, तुला विश्वासच बसत नाही तर सांगण्यात अर्थ काय नाही का? आई विश्वासाचा प्रश्न नाहीये, पण साधनाताई तमाशा करतील या गोष्टीबद्दल मला जरा वेगळं वाटतंय म्हणून म्हणते मी. आता काय बोलणार? त्या स्पष्ट शब्दात सांगून गेल्या, तुमच्याशी मला संबंध ठेवायचा नाही आणि तुमच्या मुलीशीही नाही ठेवायचा. आता हे जाऊन मी धनंजयला सांगणार आहे. हे बघ सरू, असं काही नाही, तू सावीच्या काळजीपोटी बोललीस, पण त्याचाच विपर्यास झालाय. साधनाताईंचा गैरसमज झालाय. अगं मी लय समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काय ऐकलंच नाही माझं. मंगलताई समजवण्याचा केवढा प्रयत्न करत होत्या, पण त्या ऐकायलाच तयार नाहीत. ही काही वागण्याची पद्धत झाली. मंगलताई म्हणत होत्या त्यांना आपण घरी जाऊ, शांततेने बोलू, पण ते ऐकायलाच तयार नाही. आणि असंही म्हणाल्या की तुझं तोंडही बघायचं नाही त्यांना. काय बघ असं काही नाहीये सरू. अगं त्यांना थोडं वाईट वाटले, साहजिकच आहे ना. अगं दुधाने तोंड पोळलंय त्यांचं, ताक सुद्धा फुंकूनच पिणार ना. आणि तुझ्या आणि धनंजयच्या बाबतीत हे दुसऱ्यांदा घडतंय, मग त्यांना वाईट वाटणारच ना ग. खरं तर हे सगळं माझ्यामुळे घडतंय. माझ्या निर्णयामुळे सगळ्यांना त्रास होतो. मॅडम, काही बायका तुम्हाला भेटायला आल्यात बाहेर. काल पण आल्या होत्या, मी सांगितलं होतं की नंतर या. घरात शोक होता ना म्हणून. आता आल्यात परत. काय सांगू त्यांना? नको नको, आज नको, पुन्हा कधीतरी बोलूया त्यांना. बरं ठीक. नाही येऊ दे त्यांना, कालपासून येतात ना, भेटू दे. ठीक आहे, पाठवतो. नमस्कार मॅडम. नमस्कार, या ना. खूप ऐकलंय मॅम तुमच्याबद्दल. आज भेटायचं भाग्य सुद्धा लाभलं. नाही असं काही नाहीये, बोला ना, काय काम होतं? माझं नाव शीतल. आम्ही माई मसालेंकडून आलोय. माई म्हणजेच वत्सला बिरजे, माई मसालेंच्या संस्थापक. घ्या. माईंना फार कौतुक आहे तुमचं. तुमच्याबद्दल नेहमी प्रेरणा देत असतात. कशा तुम्ही लहान गावातून येऊन संकटांचा सामना करत कलेक्टर झालात. जाल त्या जिल्ह्यात धडक कारवाया, बदल्यांची सुद्धा पर्वा नाही केली. खूप आदर आहे मॅडम तुमच्याबद्दल. नाही असं काही नाहीये, मी फक्त माझं कर्तव्य करते. आणि हो, मी सुद्धा फार ऐकले माई मसाल्यांबद्दल. पण या शहरात आम्ही नवीन उत्पादन केंद्र सुरू करत आहे. शेवटी आमच्या माईंचं ब्रीद वाक्य आहे, बायकांनी बायकांसाठी चालवलेला व्यवसाय. तुम्ही बघू शकता, आमच्या सगळ्या स्टाफ मध्ये फक्त बायकाच आहेत. अरे वा, उत्तम. हो, आमच्या मालकीनबाईंचा खूप अभिमान आहे आम्हाला. आम्ही सगळे प्रेमाने त्यांना माईच म्हणतो. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आमच्या नवीन उत्पादन केंद्राचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं.
एक मिनिट. आमच्या माई स्वतः तर नाही येऊ शकल्या, पण ही निमंत्रण पत्रिका दिली आहे. तुम्ही एकदा वाचता का? आदरणीय मॅडम सुंदरी मोहिते, डान्स वत्सला बिरजे उर्फ माईंचा नमस्कार. आमच्या माई मसाले या सुप्रसिद्ध मसाल्यांचे उत्पादन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी होत असते आणि त्याचे वितरण जगभर केले जाते. ग्राहकांच्या आशीर्वादाने नवे उत्पादन केंद्र येथे विठ्ठलवाडीत सुरू होत आहे. या केंद्राचे उद्घाटन आपल्या हस्ते व्हावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. कारण सुंदरी मोहिते ही लहान गावातून येऊन कर्तबगारीच्या बळावर मोठी झालेली कलेक्टर आज अनेक तरुणींचा आदर्श आहे, प्रेरणास्थान. माई मसालेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग हा स्त्रियांचा आहे. त्यामुळे एका तरुण कलेक्टर स्त्रीच्या हस्ते माई मसालेच्या उत्पादन केंद्राचं उद्घाटन करणं संयुक्तिक ठरेल. हेच प्रत्यक्ष निमंत्रण समजून संमती द्यावी ही विनंती. आपली स्नेहांकित वत्सला उर्फ माई बिरजा. पत्रातूनच कळत आहे, माई फक्त कर्तृत्वानेच नाही तर मनाने मोठ्या. खरंय, त्यांच्या निमंत्रणाचा तू मान राखायला हवास करू. मला अवश्य आवडेल भेटायला. माई मसाल्यांबद्दल पण मी बरंच वाचलंय. येईन मी, मला आवडेल यायला. खूप खूप धन्यवाद मॅडम. आता तासाभरात निमंत्रण पत्रिकेवर तुमचं नाव छापून होईल. लगेच आणून देते. अहो, काय करताय? येतो आम्ही. सरू, लय अभिमान वाटतो ग तुझा. असंख्य बायकांना रोजगार देऊन त्यांना सक्षम करणाऱ्या माईंना भेटायची उत्सुकता आहे मला. सोनू, मी आहे बाळा. अनु गेली रे आपल्याला सोडून. आधी सावर स्वतःला. आई काय सावरू ग मी? जे काही करत होतो ते तिच्यासाठीच होतं ना. आणि असं काय हवं होतं मला? तिच्यासोबत व्यवस्थित संसार करायचा होता, बस. बाकी काही नको होतं मला. ते सगळं व्यवस्थित व्हायला पण लागलं होतं, सगळं नीट होणार होतं. आणि अचानक खरं सांगतो, जेव्हापासून अनु गेलं ना, मला ना काही सुधरतच नाही. काय मला काय कळतच नाही. म्हणजे मला असं वाटतं मी कुठेतरी निघून तरी जातो. नाही रे बाळा, नाही. आदित्य, असं नाही बोलायचं. अनु नसली तरी तिची लेक आहे ना. तिच्या आठवणीच्या स्वरूपात जावी म्हणून तिला असं एकटं टाकणार आहेस का तू? सांग बरं मला. ती किती तुझ्यावर अवलंबून आहे माहितीये ना तुला. तिला फक्त तिचा बाबा हवा असतो. तर सावीतच अनुला बघ तू. तिला सुखी ठेव म्हणजे अनु पण सुखी होईल. तू आणि सुंदरी मिळून तिला आनंदी ठेवा. तिचं नाव नको घेऊ आई माझ्यासमोर. माझी याविषयी काही ऐकायचं नाही. असं नको बोलूस रे आदित्य. पहिल्यापासून शेवटपर्यंत तिनं अनुसाठी खूप काही केलं आणि आपल्याकडनं सुद्धा चुका झाल्यात. विसरू नकोस आहे. तूही सुंदरीला खूप त्रास दिलाय हे लक्षात ठेव. आणि सावी आज इतकी सुखात येते फक्त सुंदरीमुळे. सावीसाठी तुझ्याशी संसार करायला सुद्धा तयार झाली ती. एका दृष्टीनं अनुला बरं करण्यासाठीच ती प्रयत्न करत होती, पण हे सगळं काही घडेल याची कणभर सुद्धा कल्पना नसेल रे तिला. तू थोडं समजून घे ना आदित्य. आई, मी तुला शेवटचं सांगतो, माझ्या समोर सुंदरीची बाजू घ्यायची नाही. अनुसोबत जे काही झालंय ना, त्याला 3 लोक कारणीभूत आहेत. साहेब, सुंदरी आणि धनंजय. साहेब तर गेली, पण सुंदरी आणि धनंजयला मी माफ करणार नाही. कधीच माफ करणार नाही. कधीच माफ करणार नाही. आता जास्त नको बोलायला. थोडं शांत होऊ दे त्याला, मग बोलते मी त्याच्याशी.
हे काही डाऊटफुल वाटलं मला रिपोर्ट करा. हो साहेब. नीट चेक करा आणि हा. ए हॅलो आरोह, बोल. आरोह, मी तुला सांगितलं ना, हे बघ मी ड्युटीवर आहे. नाही म्हटलं ना एकदा मी. हे बघ तू आज आजी बरोबर तो. नाही नो आरोह. ए थांब थांब. ए थांबाव. हे काय चाललंय रे सगळं हे? चेकिंग चालू आहे. चेकिंग? आता तू माझी गाडी चेक करणार का? साहेबांची ऑर्डर आहे तशी. कोण आहे साहेब तुझा? डीसीपी धनंजय. अच्छा, हाच का तो हिरो? हा. एक मिनिट होल्ड कर. डीसीपी आहे पण पोट नाही, काय नाही. मला वाटलं साधा माणूस असेल, पण हा तर फेवरेट डीसीपी निघाला. अरे करतो एक मिनिट. ए डीसीपी, तुझ्या माणसांना सांग हे गाडी चेक वगैरे करायचं सगळं बंद कर म्हणून. तुला तुझ्या शहरातून या शहरात ज्या साहेबांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी आणि नाकाबंदीसाठी आणलं होतं ना, त्या मिनिस्टर साहेबांचा राईट हँड आहे मी. आणि इथला नगरसेवक